ठिकाणी आला आणि सत्य परिस्थिती जाणून घेतात ही खरोखरच आम्हाला वाखाणण्यासारखी गोष्ट आहे आणि आम्ही तुमचे आभारी आहोत. लक्षात आलं? कारण शेवटी सत्य काय आहे हे शेवटी लोकांसमोर गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट कशी आहे की ते मुलीची डेथ झाली कोल्हापूरला अष्टराधारमध्ये. हां, तर ती सुद्धा दुर्दैवी आहे. म्हणजे हे व्हायला नको, असं व्हायला नको. सडन झाल्यामुळे प्रत्येक फॅमिलीला थोडा शॉक बसतो. मी असो का तुम्ही असो का ते असो. पण काही ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे आपण टाळू शकत नाही. ते दैवानेच त्याला काहीतरी त्याची हे असू शकेल. लक्षात आलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला मी त्याची पार्श्वभूमी सांगतो काय होती. ही मुलगी तळ्याची पाताडे म्हणून दुपारी 2 ते 3 वाजता आली आणि तिनं पहिलं काय सांगितलं, डॉक्टरने उपाशी आली आहे, मला गाठ आहे मानेमध्ये ती तपासून घ्यायची आहे, काढून घ्यायची आहे. मग आम्ही तिचं लोकलमध्ये म्हणजे तेवढ्याच भागात सुरू करून म्हणजे बाकी सगळं आम्ही तिचं रक्त तपासलं, ECG काढला, तिचे पण रक्त तपासलं, शुगर बिगर सगळं तपासून तिचा फिटनेस घेऊन आम्ही तिला लोकलमध्ये तेवढा भाग सुरू करून आम्ही तिची गाठ काढली. ऑपरेशनमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. टाके टाकले, रक्तस्राव गेले, टाके टाकले आणि तिला आम्ही वॉर्डात कॉटवर घेतलं. कॉटवर घेऊन एक 10 मिनटं 5 मिनिटं झाली, 10-12 मिनिटं तिला दम लागायला लागला, ब्रेथलेस झाली, ऑक्सिजन कमी झाला, BP कमी झालं. आम्हाला नक्की लक्षात आलं की जरी ECG नॉर्मल दाखवत असला तरी कुठंतरी तिला जन्मतः हार्टचा प्रॉब्लेम असण्याची शक्यता असणार. ती बऱ्याच वेळा हे फॉल्ट जे असतात ते ECGमध्ये दाखवत नाही. आणि एवढं साधं ऑपरेशन करायला मोठ्या एन्जिओग्राफी म्हणा किंवा हे सहसा म्हणजे 99.9% करत नाही. ECGमध्ये जर आपल्याला दिसलं असतं थोडा जरी काय प्रॉब्लेम तर आम्ही ते पुढचं केलं असतं. नंतर ब्रेथलेस झाली, एक रात्र आमच्याकडे होती, आम्ही तिला चांगलं व्यवहार केलं, BP 100पर्यंत आणलं. पण त्याचं कॉज काय, त्याचं कारण काय हे आम्हाला तसं डायरेक्ट समजायला तयार नाही. म्हणून त्यांना मी चॉईस दिली, तुम्ही गोव्याला मेडिकल कॉलेजला घेऊन जावा. तुम्ही बोलत होती. हां, बोलत सगळी बोलत होती, सगळं सांगत होती. गेली तेव्हा 100 होतं, 100 शिफ्ट केलं तेव्हा. किंवा तुम्हाला बेळवणला घेऊन जावा, ह्याला बेळवणला घेऊन जावा, कोल्हापूरला घेऊन जावा. तर त्यांनी कोल्हापूरला त्यांच्या कोणतरी माहितीचं असल्यामुळे त्यांनी कोल्हापूर प्रेफर केलं. हां, बरं त्यावेळी तो अचानक आल्यामुळे त्याच्याकडे पैसे सुद्धा नव्हते. मग मला म्हणाला, डॉक्टर माझ्याकडे आता तुम्ही म्हणताय कोणाकडे पैसे नाही आहे तर काय करू. शेवटी म्हटलं तुला मी माझी ॲम्ब्युलन्स देतो, फ्रीमध्ये जा. माझी सिस्टर दिली, मी माझा डॉक्टर एक दिला आणि अष्टराधामध्ये तिला पोचवलं. ज्यावेळी तिला हँडओव्हर केलं त्यावेळी तिचं BP 100 होतं, ऑक्सिजन 97 होता. कारण त्या डॉक्टरने त्यावेळी त्या डॉक्टरांशी बोलली. नंतर त्या डॉक्टरनी इन्व्हेस्टिगेट करायला सुरुवात केली. त्यावेळी तिचं हार्टचं जे पंपिंग असतं ते फक्त इको ते 15%च मिळालं. 2D इको म्हणजे काय म्हणतो डॉक्टर, इंजेक्शन 15% मिळाली. ह्याचा अर्थ असा की तिचं हार्ट काम करत नव्हतं. आता गंमत अशी झाली, ज्यावेळी ती आमच्याकडे आली आम्ही BP वगैरे सगळं घेतलं त्यावेळी काही प्रॉब्लेम नव्हता. आणि तिच्या रिलेटिव्हनी सुद्धा काही सांगितलं नाही, फक्त तिच्या फॅमिलीमध्ये दमा आहे सगळ्यांना, अस्थमा. तुम्ही लक्षात आलं पाहिजे. आणि मग ती हळूहळू रात्रीपासून सकाळपर्यंत सांगायला लागली, चालल्यानंतर दम लागायचा, चालल्यानंतर छाती झडझडायचं. त्यामुळे आम्ही कन्फर्मेटरी आलो की तिला कार्डियाक काहीतरी प्रॉब्लेम पाहिजे. तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग आम्ही पाठवलं, तिचं डेथ झाली. त्या डॉक्टरांचा आम्हाला फोन आला की कन्फर्मेटरी काय तसं प्रॉब्लेम दिसत नाही, तर मल्टी ऑर्गन फेल्युअर असं त्यांनी डिसिजन दिलं. आता कसं ह्या लोकांना जसं वाटलं की आमची चूक झाली असेल. मग त्यांना आम्ही काय सांगितलं, जर तुम्हाला असं वाटत असेल की आमची चूक झाली आहे, तुमच्या लक्षात आलं पाहिजे, जर तुम्ही तिचं पोस्टमॉर्टम करा
त्याचं इन्व्हेस्टिगेट आणि करा आणि ठरवा की आमची चूक आहे की तिला काय होतं. Legally होऊ दे. Legally. दुसरी गोष्ट त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही आम्हाला पाहिजे. तो वाचला नाही त्याचं मला मोठं दुःख झालं. आणि एक आहे की जर मी पेशंट पुढे पाठवला, लक्षात आलं, तो पण म्हणजे असं नाही, पण मला पण ते म्हणजे आपल्याला कसं ते तिथे त्यांना पण ते डायग्नोसिस झालं नाही. आम्ही म्हणते की त्याला अंडरलाईन नक्की हार्टचं डिसीज आहे, त्याच्यामुळे तिचं डेथ झाली. पण हवे 18 वर्षाची मुलीला आपण, आणि तुम्ही सांगा, पेशंटला बाहेर घेतल्यापासून मी रात्री 12-1 वाजेपर्यंत मी तिथे नाही तर इथे नाही. 12 आम्ही ड्युटी लावतो, 5 तास मी बघायचं 12पर्यंत. मला पुढे जागरण झेपलं नाही की ह्यांनी 12 ते 5 ह्यांनी बघायचं, पुढे मिनलनी बघायचं, सोनूनी बघायचं, मयुरनी बघायचं, अशी आमच्या ड्युट्याच असतात. आमच्या चौघांच्या ड्युट्याच असतात. 4-4 तास ह्यांनी बघायचं, ह्यांनी मी. एवढं केल्यानंतर जर ती आता एक्सपायर झाली, माझं तर म्हणणं आहे की तिचं बॅडलक आहे, त्याच्याबरोबर माझंही बॅडलक असं नाही. माझं हॉस्पिटल असं होणं हे मी कल्पनाच करू शकत नाही. मी कल्पना करू शकत नाही माझ्या हॉस्पिटल. असा प्रसंग कधी येईल लक्षात आलं. असा प्रसंग कधी येईल असं मी कल्पना करू शकत. मला ते वाईट वाटलं. कधी कारण त्यांचे जे आरोप होते ते मला सहन झाले नाही. 12 लोक येतात, काय ते सांगतात, गैरसमज झाला तर जो ते त्यांना ज्यावेळी फॅक्ट कळते त्यावेळी ते काही रिॲक्शन न देता बरोबर आणून जातं. हे असं आणणं हे करणं हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. लक्षात आलं. ठीक आहे, असू दे. तर त्यांची भावना आहे, ते आपण त्यांच्या भावनांना पण आपण आदर दिला पाहिजे. सर एक मगाशी वाक्य बोलायचं की त्यांच्या दुःखात आम्ही सहभागाचं बोलत. Anesthesia होतं. मला पलाडी मला आम्हीच सांगितली की तुम्ही तुम्हाला काय इन्व्हेस्टिगेट घ्यायचं ते करा घ्या. आणि जे चूक असली तर आम्हाला आमच्या विरुद्ध FIR करा ना, आमचं काही म्हणणं नाही. आम्ही असं नाही म्हणत की आम्ही चूक आहे, तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा आणि त्याच्यात जर आमची चूक असली किंवा निग्लिजन्स असला तर तसं तुम्ही आमच्यावर FIR टाका, काय प्रॉब्लेम नाही. आम्ही सगळे कागदपत्र जाताना त्यांना दिले. फाईल संपूर्ण आम्ही जे तिची गाठ काढायच्या अगोदर जे तपासण्या करायच्या असतात, ऑपरेशन करायच्या अगोदर, ते सगळी फाईल त्यांना जाताना दिली आहे. आमचं रेफरिंग लेटर दिलेलं आहे. म्हणजे असं काही नाही आहे की आम्ही ठेवलेलं आहे, असंही नाही. आम्ही ती गाठ तपासायला मिरजेला पाठवली, कालच पाठवली. आता 2 गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात. एक तर TB असू शकते किंवा गंधमाळाचा कॅन्सर बाळाला मिरजेला पाठवली आहे. म्हणजे हे व्हायच्या अगोदरच पाठवली आहे, कालच पाठवली आहे. असं नाही की आम्ही त्या अगोदर हे केलं आहे म्हणून. आम्ही कालच पाठवली आहे. आज रविवार आहे, सोमवार ते मंगळवारी त्याचं 2-3 दिवसापूर्वी पाकाळी डॉक्टरांच्याकडे. हां. त्यामध्ये सर दुसरा एक असा महत्त्वाचा मुद्दा असा येतो की काही मॅडमांना धक्काबुक्की झाली किंवा काय झालं, असा प्रकार घडला असं सांगितलं गेलं काय बाहेर, असं काय त्या संदर्भात, म्हणजे डॉक्टरांवर हल्लाविरोधी जी समिती आहे किंवा ते जे कायदा आहे त्या संदर्भात आपली काय हे असते? तुम्ही जर रेकॉर्डिंग बंद केलं तर